नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि आज आपण अजिबात मऊ न पडणारे फ्रेंच फ्राईज घरीच बनवणार आहोत। तर इथे मी 4 बटाटे घेतले, त्याला सोलून घेतलंय आणि माझ्याकडे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी असं मशीन मी मीशोवरून मागवलेलं आहे। जर ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, लिंक तुम्हाला डीएमला मिळून जाईल। तर असे बटाटे प्रत्येक त्याच्यावरती ठेवून असं वरून जोरजोरात मारलं इतके सुंदर असे एकाच साईजचे फ्रेंच फ्राईज तयार होतात। हे मशीन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूनी सुद्धा करू शकता, फक्त एकसारखे कट करा म्हणजे तळताना कुठलेही कच्चे राहत नाहीत। नंतर थंड पाण्यामध्ये ते 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले, ते चांगलं उकळलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, छोट्या छोट्या टिप्स वापरल्या की तुमचे फ्रेंच फ्राईज कधीच मऊ पडणार नाहीत आणि अगदी हॉटेलसारखे कॅफेसारखे होतील। आता हे मी काढून घेतलेले आहेत चाळणीवरती, त्याला थंड पाण्याने एकदा वॉश करून घेतलेला आहे। त्यानंतर सुती कापडाने छान पुसून घ्यायचे आहेत आणि मग याला आपण कॉर्नफ्लोअर लावणार आहोत। अगदी 4 चमचे कॉर्नफ्लोअर याला लागलेला आहे। हाताने व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हवं तर इथे ह्या स्टेजला तुम्ही मीठ सुद्धा ॲड करू शकता। ह्या स्टेजला तुम्ही हेच फ्रेंच फ्राईज झिपलॉक बॅगमध्ये टाकून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून स्टोअर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा तळून खाऊ शकता। आता याला कोटिंग छान झालेलं आहे, तर मी आता 2 स्टेपमध्ये हे तळून घेणार आहे। पहिल्या स्टेपमध्ये थोडेसे मऊ झाले की हे बाजूला काढून घेणार आहोत आपण। खूप क्रिस्पी करायचे नाही आहेत पहिल्याच ह्याच्यामध्ये। आता हा घाणा मी बाजूला काढून घेतलेला आहे, बघा अशा पद्धतीचा एकदम मऊ लूज पडलेला आहे। त्यानंतर आता आपण पुन्हा हेच फ्राईज तळून घेणार आहोत। तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचे, गॅस मोठ्या फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत, याचा रंग बदलेपर्यंत ह्यांना फ्राय करायचं आहे। तेल छान निथळून घ्यायचं आहे आणि मग आपले क्रिस्पी आणि खुटखुटीत असे फ्रेंच फ्राईज रेडी आहेत। ह्या फ्रेंच फ्राईजच्या कटरसाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।